आपण दरवर्षीप्रमाणे गणेश उत्सवासाठी खूप मेहनत करतो। आता तुम्ही पाहू शकता की हा जो देखावा चालू आहे ह्यामध्ये यामा गाडीवरती गणपती बाप्पा, पाठीमागे मूषकराज, त्यांच्या पाठीमागे म्हैस, ही शर्यतीची आपण प्रस्तुती केलेली आहे। हे फक्त दाखवण्याचं कारण ह्या पाठीमागचं की कोल्हापूर हा खूप प्रतिसादामध्ये हा खेळ खेळला जातो। गुढीपाडवा म्हणा किंवा दिवाळीच्या पाडव्याला हा खूप प्रमाणात खेळ खेळला जातो। कोल्हापूरचं एक कुस्ती म्हणा, कोल्हापूरचा फुटबॉल म्हणा, तसंच हा खेळ पण एक रांगणा पद्धतीचा मानला जातो। कोल्हापूर ह्या शहरात म्हशीची शर्यत हा एकमेव असा खेळ आहे की ती खूप प्रमाणात खेळला जातो। तुम्ही बाहेरच्या इतर भागात बघितला तर बैलगाड्याची शर्यत हे खेळ खेळले जातात, पण कोल्हापुरात म्हैस हे पळवणे हा एक खेळ लोकप्रिय खेळ असा मानला जातो। ते आपण करण्यात पाठीमागचं कारण की लोकांना म्हैस पळवणे हा खेळ जास्त प्रमाणात माहीत नाही। पश्चिम महाराष्ट्रात म्हणला की कोल्हापूर म्हणा, सांगली, सातारा, खाली बेळगाव साईडला हे खेळ खूप प्रमाणात खेळले जातात, पण वर महाराष्ट्रातील बाकीचे जे शहर जिल्हे आहेत तिथे हा खेळ कुणाला माहीतच नाही। म्हैस पळवणे म्हणजे काय ते आपण ह्या देखाव्यातून सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। दरवर्षीप्रमाणे आपण वेगवेगळे गणपती बाप्पांचे देखावे आपण उभा करतो। गेल्या वर्षी आपण हनुमान व गणपती बाप्पा ध्यानला बसलेले हे आपण प्रतिकृती केली होती। त्याच्यातही आपण केले होते की पाण्यात प्रतिबिंब बघतेले गणपती बाप्पा आपण केले होते। त्यात आपण ससा म्हणा व गणपती बाप्पा सशाकडे बघत बसलेले हे आपण खूप हे केले होते, गणपती बाप्पा आपण दाखवलेले होते। मंगळवार पेठेच्या पी बॉयसाठी म्हशीच्या स्पर्धा या देखावा उभा केला आहे। पाहिल्यानंतर आपण त्या राऊंडामध्ये सहभागी झालोय आणि गणपती बाप्पा यामावरनं म्हशीला पाठीमागे घेऊन ही स्पर्धा खेळत आहेत, त्याची प्रतिकृती उभारली आहे। बालचमूंमध्ये त्याचं खास आकर्षण असून सकाळपासून या बालचमूंनी या मूर्तीला भेट देण्यासाठी गर्दी केलेली आहे। आपण पाहू शकता ही प्रतिकृती अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।